नमस्कार मित्रांनो, बुलढाणा मराठी या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. तर आज आपण या व्हिडिओमध्ये ही ही गोष्ट बघणार आहोत, की मराठी माणसं किंवा भारतातले कोणतेही लोक शेअर मार्केटमध्ये त्यांचे पैसे का गमावतात? त्याची कारणे आणि त्याच्यावरील उपाय या गोष्टींची या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे, की अपुरी माहिती आणि शिक्षणाचा अभाव. लोकांना ट्रेडिंगबद्दल, शेअर मार्केटबद्दल कसल्याही प्रकारची माहिती नसते. पण त्यांना एवढं माहीत असतं, की शेअर मार्केटमधून लोकं लाखोनं पैसे कमवायला लागले, तर आपल्याला पण पैसे कमवायचे आहेत. मग ते काय करतात, की त्यांच्या ओळखीचा जो मित्र आहे, ज्याला ज्याला थोडंफार काही शेअर मार्केटबद्दल किंवा बाजाराबद्दल माहिती आहे, त्याला विचारतात, "अरे, मी कोणता शेअर घेऊ? कोणता शेअर वाढणार आहे?" मग म्हणजे ज्या लोकांना माहितीच नाही त्यांच्याकडून टिप्स घेणे आणि याचं त्याचं ऐकून शेअर घेणे. तर मग काय होतं, याने काय होतं, की तुम्हाला स्वतःला त्या बाजाराची माहिती नसते, तांत्रिकही माहिती नाही, मूलभूत माहिती नाही. ज्या माणसाकडून तुम्ही टिप्स घेऊन शेअर घेताय, त्याही माणसाला किती माहिती आहे, काय, काहीच माहिती नसतं आणि मग काय होतं, की ते स्टॉकची किंमत घसरते आणि त्या स्टॉकची किंमत घसरली, की तुम्हाला तोटा होतो. आता जास्त पैशाचा मोह बघा, लालच बुरी बला है. ही तर आपली म्हण खूप अनादी काळापासून प्रसिद्ध आहे. तर याच्यामध्ये काय आहे, की बऱ्याच लोकांना झटपट श्रीमंत होण्याची इच्छा असते. तर खूप जास्त झटपट श्रीमंत घ्यायचा असेल, तर खूप जास्त रिस्क घ्यायला लागते. तर मग याच्यामध्ये काय करतात लोकं, की लोकांना बघतात खूपच जास्त पैसे पटकन कमवायचे असेल, तर फ्युचर आणि ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करायचा त्यांना एक फार लुभावणं असं एक सागर दिसतो, की बाबा फ्युचर आणि ऑप्शनमध्ये करोडोनं पैसे आपण कमवू शकतो. आणि त्यासाठी काय करतात मग आता याच्यातल्या उदाहरणामध्ये सुमितने फ्युचर ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करण्याचा निर्णय घेतला. त्याला बाजाराची थोडीफार माहिती होती. मग त्याने काय घेतलं, की आता फ्युचर आणि ऑप्शनमध्ये खूप सारं लिव्हरेज म्हणजे की तुमच्याकडे जेवढं कॅपिटल आहे, तर त्याच्या 5 पट, 10 पट, 20 पट, 100 पट एवढी रक्कम तुम्हाला ट्रेडिंग करण्यासाठी भेटते. तर मग आता ती जी रक्कम असते, तर त्याला लिव्हरेज म्हणतात. तर खूप जास्त लिव्हरेज घेऊन लोकं शेअर बाजारामध्ये एफ-एन-ओच्या माध्यमातून ट्रेड करत आहे आणि याच्यामध्ये तुमच्या अंदाजाविरुद्ध ट्रेड केला तर तुम्हाला प्रचंड प्रमाणात नुकसान होऊन तुमचा कॅपिटल लॉस होतो. भावनिक निर्णय म्हणजे याच्यामध्ये काय आहे, की मार्केट सायकॉलॉजी याच्यामध्ये असं असतं, की तुम्हाला शेअर बाजारातल्या चढ-उतारावर तुमचं भावनिक नियंत्रण असणं खूप महत्त्वाचं आहे. जर भावनिक स्थितीवर तुमचं नियंत्रण नसेल आणि तुमचा निर्णय चुकला, तर तुम्हाला प्रचंड नुकसान होऊ शकतं. आता याच्यामधलं उदाहरणामध्ये ₹200 च्या किमतीला असलेला एक स्टॉक खरेदी नीलमने केला होता. त्याची किंमत ₹300 पर्यंत गेली. पण अधिक नफा मिळेल याच्यामुळे ती काय तो शेअर विकत नव्हती. तिला वाटलं 200-300 झालं, 300 तर 500 होईल, 500चं 1000 होईल. पण नंतर काय झालं, की त्या स्टॉकची किंमत 150 वर आली आणि मग तिने विकून टाकला आणि तिला नफा झाला. तर अशीच नीलमसारखी गोष्ट पण तुमची बऱ्याच लोकांची होते शेअर मार्केटमध्ये. आता स्टॉप लॉसचा वापर न करणे. स्टॉप लॉस म्हणजे काय असतं, की तुमचा लॉस एखाद्या विशिष्ट लेव्हलपर्यंत आला, की मग तेवढा लॉस तुम्ही बुक करून तो तो ट्रेड ऑटोमॅटिकली स्टॉप होऊन जातो. तर याला स्टॉप लॉस म्हणतात. पण काय करतात, की काही-काही ट्रेडर असतात, नवीन-नवीन ट्रेडर ते एकदम ओव्हर कॉन्फिडंट असतात. त्यांना वाटतं, की मला काय स्टॉप लॉसची गरज आहे. आपण कधी तोटा करू शकत नाही. तर ते स्टॉप लॉस लावत नाही. आणि मग काय होतं, की त्याच्यामध्ये काय, की इनिशियली तुम्हाला ना नफा दिसायला लागतो आणि फटकन तुमचा शेअर खाली येऊन जातो आणि मग तुम्हाला त्या नफा तर सोडूनच द्या. तर तो स्टॉप लॉस जो लावला नाही, तर मग जेवढा तुमचा मिनिमम तोटा होणार असतो, तो एकदम मॅक्सिमम तोटा होऊन जातो. आता रिस्क मॅनेजमेंट म्हणजे जोखमीचे व्यवस्थापन न करणे. म्हणजे याच्यामध्ये काय मार्केटमध्ये जर तुम्ही एकाच गोष्टीवर किंवा एकाच शेअरमध्ये सर्व पैसे लावले आणि तोच जर स्टॉक खाली-वरी झाला, कमी झाला, तर तुमचे पूर्ण पैसे डुबू शकतात. तर रिस्क मॅनेजमेंटसाठी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे की डायव्हर्सिफिकेशन करणे. आता याच्यामध्ये काय केलं, शिल्पा नावाच्या एका मुलीने की ₹1,00,000 असताना तिने सर्व ती ₹1,00,000 ची रक्कम एका स्टॉकमध्ये टाकली आणि त्या स्टॉकची किंमत 20% खाली गेली. तर मग लगेच तिला 1,00,000चे तिचे ₹80,000 झाले. ₹20,000 तिचे कमी झाले. जर तिने तीच रक्कम समजा 4-5 कंपन्यांच्या स्टॉकमध्ये टाकली असती, 10 कंपन्यांच्या स्टॉकमध्ये टाकली असती, तर तिला रिलेटिव्हली याच्यामध्ये कमी नुकसान झालं असतं. बनावट सल्लागार आणि अफवा. आता तुम्हाला YouTubeवर किंवा बऱ्याच ठिकाणी गप्पांमध्ये याच्यामध्ये लोकं सांगतात, "अरे माझ्याकडे शेअर मार्केटचा लय मोठा नॉलेज आहे. मी इतके टक्के पैसे कमवले, तितके टक्के पैसे कमवले." तुम्हाला ऑनलाईनमध्ये पण वेगवेगळे ॲप्स आणि याच्यामध्ये लोकं खोटे त्यांचे प्रॉफिट आणि लॉस स्टेटमेंट ते पण एडिट करून आता वेगवेगळे जे ॲप आलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही झिरोदाचे आणि ग्रोचे किंवा कोणत्या पण ब्रोकरचे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट एडिट करून दाखवू शकता. तर याच्यामध्ये मग लोकांना प्रचंड हजारो, लाखो रुपयांचा ते नफा दाखवतात आणि ते म्हणतात, की तुम्हालाही माझ्यासारखा नफा कमवायचा असेल, तर तुम्ही पण मला फॉलो करा. माझ्याकडून टिप्स घ्या. माझ्या प्रायव्हेट
टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉइन करा. त्याच्यावर मी एकदम व्ही-आय-पी टिप्स देतो, इम्पोर्टंट टिप्स देतो आणि लवकरात लवकर तुमचे पैसे दाम-दुप्पट होतील. तर या भूलथापांना बुडवून लोके त्या स्टॉकमध्ये पैसे लावतात आणि ते पैसे आता तो सल्लागारच बनावट असल्यामुळे त्याला काही कळत नसतं. अल्टिमेटली ते पैसे डुबूनच जातात. आता मार्जिन ट्रेडिंग मधील जोखममध्ये मार्जिन ट्रेडिंग म्हणजे काय? मार्जिन ट्रेडिंग म्हणजे लेव्हरेज. म्हणजे लेव्हरेज म्हणजे तुमच्याकडे ₹10,000 असले तर तुम्हाला ₹1,00,000 किंवा ₹10,00,000 पण तुम्हाला ट्रेडिंग करता येते F&Oची. तर याच्यामध्ये काय आहे, की याला मार्जिन ट्रेडिंग म्हणतात. म्हणजे तुमच्याकडे 10,000 असले तुम्ही ₹1,00,000 पोझिशन घ्यायची आहे आणि मग याच्यामध्ये काय आहे, की नफा झाला तर 1,00,000 होतो, तोटा झाला तरी त्या 1,00,000च्या याच्यावरच होतो. मग याच्यामध्ये कधी होतं, की जो तोटा होतो तो या 10,000 पेक्षा पण जास्त होऊन जातो. म्हणजे लावले 10,000 आणि तोटा 20,000चा. तर तसंच मार्जिन ट्रेडिंगमध्ये ही जोखीम असते. आता गुंतवणूक आणि ट्रेडिंग मधील गोंधळ. तर लोकांना ट्रेडिंग म्हणजे काय, इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय हे ना काहीच कळत नाही आणि लोक काय यांना दोन्ही गोष्टी एकसाथच करायचा प्रयत्न करतात. पण बघा, इनिशियली तुम्हाला कॅपिटल बिल्डअप करण्यासाठी थोडी ट्रेडिंग करावी लागेल. पण तुमच्याकडे मोठं कॅपिटल झालं तर मग तुम्हाला ट्रेडिंग करण्याची गरज नाही. तीच मोठं कॅपिटल झालेलं तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीतून बराच पैसे कमवू शकता. बघा, दीर्घकालीन जर तुमची गुंतवणूक असेल तर ती गुंतवणूक तुमच्या ट्रेडिंगला पण मागे टाकते. आता बाजारातील अस्थिरता म्हणजे व्हॉलॅटिलिटी. बघा, बऱ्याच लोकांना ना काय असतं, आता सध्याचे जे नवीन इन्व्हेस्टर आहेत, ज्यांनी या 1-2 वर्षामध्ये त्यांचं डीमॅट अकाउंट किंवा नवीनच शेअर मार्केटमध्ये अकाउंट खोललेलं आहे, तर त्या लोकांनी फक्त आता बुल रनच बघितलेला आहे. बुल रन म्हणजे म्हणजे फक्त त्यांनी मार्केट वाढतानाच बघितलेलं आहे. त्यांनी कोविडमधला डिप बघितलेला नाही किंवा 2008 साली, 2002 साली म्हणजे ह्या ज्या वेळेस एकदम मार्केट क्रॅश झालं होतं, ते पण या लोकांनी काहीच बघितलेलं नाही. तर त्यांच्यामुळे त्यांना बाजारातील अस्थिरतेचा एकदम कमी अनुभव आहे. आणि याच्यामध्ये काय असतं, की बाजारातील अस्थिरतेचा म्हणजे मार्केट व्हॉलॅटिलिटीचा ज्यांना अनुभव नसतो, तर त्यांना थोडा पण बाजार खाली पडताना दिसला, की लगेच ते स्टॉक विकून टाकतात आणि नंतर त्यांना तोटा होतो. आणि नंतर त्यांनी स्टॉक विकून टाकले, की त्यांना 5-6 महिन्यात कळतं, की "अरे यार, मी तर उगीच विकले." आता बाजार पुन्हा वर आला आणि मी जे स्टॉक विकले होते त्याच्या पण किमती आता वाढून आलेल्या आहेत. परंतु त्यांना बाजारातील अस्थिरता बघितल्या नसल्यामुळे ते नुकसान करून बसतात. तर आता आपल्याला शेअर मार्केटमधील जर लॉस टाळायचा असेल तर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करता येतील आपण याची माहिती घेऊ. तर सगळ्यात पहिले की तुम्हाला शेअर बाजाराचं शिक्षण घ्यायचं आहे. ट्रेडिंग म्हणजे काय, इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, स्टॉप लॉस कसा लावायचा, पोझिशन कशी घ्यायची, ट्रेडिंग कशी करायची, इंट्राडे ट्रेडिंग कशी करायची, पोझिशनल ट्रेडिंग कशी करायची, स्विंग ट्रेडिंग कशी करायची, फ्युचरमध्ये ट्रेडिंग कशी करायची, ऑप्शनमध्ये ट्रेडिंग कशी करायची. यांना सर्व ट्रेडिंगच्या याच्याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे. त्याच्यावर तुम्हाला एक गोष्टीबद्दल मी डिटेल ज्ञान त्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर सगळ्यात पहिले तुम्ही शिक्षण घ्या शेअर बाजाराचं, ट्रेडिंगचं. त्याच्यानंतर रिस्क मॅनेजमेंट आणि डायव्हर्सिफिकेशन हे ना खूप महत्त्वाचं आहे. तर तुमच्याकडे समजा ₹100 असेल किंवा ₹1,00,000 असेल, तर तुम्ही जास्तीत जास्त त्याचं 2,000 ते ₹5,000 एका ट्रेडमध्ये गुंतवा. असं नाही की मी लय कॉन्फिडंट आहे, आता मी डायरेक्ट 50% रक्कम लावून टाकतो. आता ही जर झाली तर लगेच 4-5 पट होऊन जाईल. तसं करू नका. तुम्ही मॅक्सिमम एका ट्रेडमध्ये 5%च रक्कम लावा. आता स्टॉप लॉस लावा. तुम्ही किती तुर्राम असले, तुम्हाला किती ज्ञान झालं आणि तुम्हाला वाटतं आता मी काहीच करू शकत नाही. माझं म्हणजे शेअर मार्केटमध्ये मीच किंग आहे, मीच बाप आहे. अशी जरी धारणा झाली तरी तुम्ही स्टॉप लॉस लावा. कारण भल्याभल्यांना या शेअर मार्केटने डुबवून टाकलेलं आहे. त्याच्यामुळं तुम्ही तुमचा लिमिटेड लॉस करण्यासाठी स्टॉप लॉस लावायची तुम्हाला गरज आहे. आता तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी तुम्हाला अभ्यास करायची गरज आहे. तुम्हाला अफवांवर विश्वास ठेवू नका. जे काही फेक ट्रेडर आहेत किंवा फेक इन्फ्लुएन्सर आहेत किंवा ज्यांचे फेक Instagram, त्याच्यानंतर Telegram याच्यावर जे अकाउंट आहेत, तर यांना बिलकुल तुम्ही फॉलो करू नका. तुम्ही स्वतःच एज्युकेशन घ्या. शेअर मार्केटला शिका. हळू कमी भांडवलातून तुम्ही इन्व्हेस्टमेंट चालू करा. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. तुम्ही बघा, बाजाराला बघा आणि मग तुम्हाला याच्यामधून ज्ञान येईल आणि तुम्हाला स्वतःच तुम्ही याच्यामधून निर्णय घेऊ शकाल. तर बघा, बाजारातील तोटा टाळण्यासाठीच्या टिप्स आपण बघत आहोत. तर याच्यामध्ये शिक्षण घ्यायचं आहे तुम्हाला. विचारपूर्वक गुंतवणूक करायची आहे, की तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये जर गुंतवणूक करायची असेल, एखाद्या कंपनीच्या स्टॉकमध्ये, तर त्या स्टॉकमध्ये काय-काय बघायचं याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेलाच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकल आणि फंडामेंटल एनालिसिस त्या कंपनीचं बघावं लागतं. टेक्निकल एनालिसिस, फंडामेंटल एनालिसिस आणि मॅनेजमेंट एनालिसिस हे 3 एनालिसिस तुम्हाला कोणताही स्टॉक घेण्याच्या अगोदर करता आले पाहिजे. ते कसे करायचे, काय करायचे याच्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ मी आता बनवणारच आहे. त्याच्यानंतर विविधता ठेवा म्हणजे डायव्हर्सिफिकेशन. तुम्ही तुमची पूर्ण गुंतवणूक एकाच कंपनीमध्ये ठेवू नका. तुम्ही ती गुंतवणूक कमीत कमी 10 ते 15 कंपन्यांमध्ये
अशी डायव्हर्सिफाय करून ठेवा, म्हणजे एखादी कंपनी कमी झाली, डुबली तरी तुमची गुंतवणूक सुरक्षित राहील. भावनिक निर्णय टाळा. बघा, तुम्हाला शेअर मार्केटमधील अप्स अँड डाउन्स मध्ये चढ उतार याच्याबद्दल माहिती असणे जरुरी आहे. थोडंसं जरी 1-2% मार्केट कमी झालं की सगळे शेअर विकायचे किंवा लगेच शेअर मार्केट वाढत पट शेअर घ्यायचे. असे घाई आणि भीतीपोटी तुम्ही शेअर खरेदी विक्री करण्याचे टाळा. याच्यामधून तुम्हाला लॉसच होईल. स्टॉप लॉस सेट करा. बघा, तुम्हाला जर तोटा मर्यादित करायचा असेल, तुमचा लॉस लिमिटेड करायचा असेल, तर तुम्हाला स्टॉप लॉस लावणे प्रत्येक ट्रेडच्या अगोदर जरुरी आहे. मार्केटचा ट्रेंड समजून घ्या. मार्केटमध्ये 3 ट्रेंड असतात. एक साइडवेज मार्केट असतं, अप ट्रेंड मार्केट असतं आणि डाऊन ट्रेंड मार्केट असतं. तर ट्रेंड कसा ओळखायचा, सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसे काढायचे, तर याच्याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ मी टेक्निकल अनालिसिस या सदरामध्ये बनवणारच आहे. तर त्या ठिकाणी मी तुम्हाला या सर्व गोष्टी शिकवेल. आता दीर्घकालीन गुंतवणूक ठेवा. दीर्घकालीन गुंतवणूक आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवल्यामुळे तुम्ही अल्पकालीन घसरणीमुळे तुम्ही घाबरू नका. बघा, शेअर मार्केट ही अशी गोष्ट आहे, शेअर मार्केट आणि माणूस हा अल्टिमेटली वरतीच जाणार आहे. शेअर मार्केट एखाद्या वेळेस 5%, 10%, मॅक्स टू मॅक्स 7-8% पडू शकतं, पण ते पडलेलं पण मार्केट हे 2 ते 3 वर्षात रिकव्हर झालेलं आहे, हे पण तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यामुळे कसं आहे की शेअर मार्केटचा वर चढ होणे ही गोष्ट स्वाभाविकच आहे. त्याला घाबरून जाऊ नका. शेअर मार्केट हे अल्टिमेटली वरतीच जाणार आहे, कारण कोणत्याही देशाचं शेअर मार्केट हे त्या देशाच्या डेव्हलपमेंटवर डिपेंड असतात. त्याच्यामुळे भारत आता विकसनशील देश आहे आणि भारतामध्ये डेव्हलपमेंटचं प्रचंड पोटेन्शियल आहे. त्याच्यामुळे तुम्ही भारतात गुंतवणूक करा, भारताच्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा, लाँग टर्म गुंतवणूक करा. बघा, तुम्हाला सांगतो की तुमची गुंतवणूक ही 7 ते 8 पट या 20 ते 30 वर्षात नक्कीच होणार आहे, कारण आता भारताची डेव्हलपमेंट जस्ट स्टार्ट झालेली आहे. जर तुम्ही याचा शिस्तबद्ध राहून नॉलेज घेऊन सर्व गोष्टींची माहिती घेऊन जर शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला नक्कीच तोटा कमी होईल. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तुम्ही या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपला बोलरन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.